पण ती बोलत होती की तिला नको बोलत होते सगळे, पण तिला चान्स भेटल्याशिवाय ती कसे एक्सप्रेस करणार स्वतःला. प्रभू तो पूर्ण सूरजचं कॉपी करून आलाय असं मला तरी वाटतं. आणि लाईक असं वाटतं की तिला बिग बॉसच्या घरातून काढायला हवं. लाईक ती खूप चुकीचं बोलतीये. सागरकारने जिंकले तर मला आनंदच होईल. त्या बिग बॉस मराठी सीझन 6 हे प्रचंड चर्चेत आहे. त्यातच अनुश्री आणि राकेशचं भांडण सुद्धा झालंय आणि त्यात अनुश्रीने राकेशवर आरोप लावले, तसंच तिने प्राजक्ताला सुद्धा शिव्या दिल्यात. त्यामुळे महाराष्ट्रात वातावरण सध्या चांगलं तापलंय. पण या सगळ्यांमध्ये लोकांची मतं काय आहेत ती सुद्धा आपण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. हो. तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे? दिव्या. हो. हा. सध्याचे बिग बॉसच्या घरात चालू आहे, अनुश्रीवरून खूप वाद होत आहेत, बाहेर सुद्धा त्याच्या चर्चा आहेत. त्यावर तुमचं पर्सनली मत काय आहे? आणि ती मोठ्यांचा रिस्पेक्ट करत नाही. आणि राकेश दादांनी तिला बरोबर सांगत होते उठ करून, पण ती नाही ऐकत आहे. ते त्यांना सगळ्यांना ओरडते, शिवाय देते आणि रुचिता पण व्यवस्थित बोलत नाही, शिवाय देऊन बोलतात. म्हणजे चुकीचे असतात. ती रिस्पेक्ट तर करतच नाही, काही बोलत नाही. तिच्यावरती तिचा ताबाच नसतो. याच्या अगोदर तन्वी सुद्धा बोललेली सागर दादा. तन्वीने परत माफी मागितली. पूर्ण घरामध्ये तुम्हाला खेळ कोणाचा चांगला वाटतोय? मला सगळं दिव्या आवडते. दिव्याताई चांगलं खेळते आणि एकदा दिव्याताई कॅप्टन बनवणार होते, पण ती बोलत होती की तिला नको बोलत होते सगळे, पण तिला चान्स भेटल्याशिवाय ती कसे एक्सप्रेस करणार स्वतःला. मग ती तशी बोलत होती, पण तिचं ऐकलं नाही. पण जर समजा वाईल्ड कार्ड एंट्री झाली ना, तर तुम्हाला काय वाटतं की कोण आलं पाहिजे वाईल्ड कार्ड एंट्री? मागच्या सीझन मधलं कोण आलं पाहिजे? जान्हवी. मला कोणता कंटेस्टंट जास्त आवडतो? मला राकेश तर जास्त आवडतो. आणि सध्या जे काही बिग बॉस मध्ये चालू आहे, अनुश्री आणि राकेशचा वाद प्रचंड झालाय, त्याच्याबद्दल तुमची काय रिॲक्शन? खरं तर तिने असं राकेश दादाला बोलायला नको पाहिजे होतं. तो खूप जेंटलमॅन प्लेअर आहे. मेन म्हणजे त्याची खूप ओळख आहे, त्याने खूप एक्सपिरियन्स आहे त्याला अगोदरपासूनच या इंडस्ट्रीचा वगैरे. त्यामुळे तिने त्याच्यावर आरोप नव्हते लावायला पाहिजे. आणि तिकडे तन्वी वगैरे पण होती, सो त्यांनी बघितलंच होतं. त्यांनी स्वतः कबूल केले तन्वी आणि राधाने की असं काय झालंच नव्हतं. मेन म्हणजे तन्वी सुद्धा या आधी सागर दादांना पण बोलले. हा, तन्वी बोललेली, पण तेव्हा तिचं चुकलंच होतं. पण तन्वी पण खऱ्याची बाजू जास्त मांडते, कारण ती पण आता त्या ग्रुपमधून लेफ्ट झाली आहे. सो ती खऱ्याच्या बाजूने जास्त राहते असं मला वाटतं. कुठल्या घरामध्ये गेम करतोय, माइंड गेम करतोय असं कोण वाटतं? माइंड गेम तर सगळेच खेळतात असं वाटतंय, पण मला असं खरं तर वाटतं की राकेश दादा जिंकावा. कारण तो छोटा आहे, काय त्याचं नाव, प्रभू, तो पूर्ण सूरजचं कॉपी करून आलाय असं मला तरी वाटतं. आणि पूर्ण घरामध्ये असं कोण व्यक्ती आहे की जो मुद्दाहून करतोय, फेक करतोय असं वाटतं? तीही रुचिता. वाईल्ड कार्ड म्हणून कोणाची एंट्री झाली तर कोण आहे असं वाटतं, किंवा मागच्या सीझन मधलं कोण आहे असं वाटतं? मला तर एवढे सर्व सीझन बघितले त्याच्यामध्ये शिव ठाकरे. सध्या बिग बॉस मध्ये जे चालली आहेत, भांडणं चालले आहेत, अनुश्रीची भांडणं आहेत, ही पूर्ण सर्व लोक बघतायत आहे, तर त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? अनुश्री आणि राकेश अनुश्री आणि राकेशचे भांडणं चाललेत. मला वाटतं अनुश्रीने असं करायला नाही पाहिजे, कारण राकेश हे वयाने खूप तिच्यापेक्षा सिनियर आहेत. त्याच्यामुळे तिने जरा वयाचं भान निदान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. याच्या अगोदर पण सुद्धा तन्वीने सागर दादा यांना बोललेलं, असं नाही बोलायला पाहिजे. वयाचं निदान किमान आपल्या मराठी संस्कृती त्यांनी जपली पाहिजे. आणि आपल्या मराठीमध्ये तर लहान मोठे असं जाणलं जातं, म्हणून वयाचं एवढं तरी तिने भान ठेवलं पाहिजे की हे वयाने मोठे आहेत, सिनियर आहेत, आणि म्हणजे बाहेर त्यांचं खूप इज्जत पण आहे. तर आपण असं बोलायला नाही पाहिजे. पूर्ण खेळामध्ये तुम्हाला सर्वात जास्त गेम कोणाचा? मला सागर कारंडे माझे फेवरेट आहेत. त्यांचे मी कॉमेडी शो बघत असते, हास्यजत्रा वगैरे, ते खूप मला आवडतात. आता सागर दादा, आता तुम्ही कॉमेडी म्हणून त्यांना बघितलं, पण आता ते चिडताना दिसतात. चिडतात, पण ते जास्त असं म्हणजे हे नाहीये, म्हणजे त्यांचं मला चुकीचं काय वाटत नाहीये. आणि कोण जिंकेल असं तुम्हाला तुम्हाला वाटतं की हा जिंकला पाहिजे? सागर कारंडे जिंकले तर मला आनंदच होईल, पण ते खेळावर डिपेंड आहे आता कोण कसं खेळते वगैरे. बिग बॉस बघता का? हो, त्यातला कोणता कंटेस्टंट तुम्हाला जास्त आवडतो? करण सोनावणे. दोघींचा पण. हो, मग त्याच्यामध्ये आता सध्या जे वाद सुरू आहेत, अनुश्री मानेने राकेश बापाटवर एलिगेशन्स लावले, त्याच्याबद्दल तुमचं काय?
तिचे अलिगेशन खूप चुकीचे आहेत. लाईक तो खूप मोठा लाईक फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचं खूप चांगलं नाव आहे, लाईक हिंदी मराठी सगळ्यामध्ये. आणि ती तर लाईक रील स्टारच आहे. हा, तर मग तिचे ते अलिगेशन, आणि त्यांनी असं काय चुकीचं केलं पण नव्हतं की लाईक असे तिने अलिगेशन त्याच्यावरती लावायला पाहिजेत असं. सो मग ते खूप चुकीचं वाटतं. आणि लाईक असं वाटतं की तिला बिग बॉसच्या घरातून काढायला हवं. लाईक ती खूप चुकीचं बोलतीये. हा, आणि रुचिता जामदार बद्दल काय बोलणार? ती पण लाईक ती पण- फर्स्ट वीक मध्ये जे एवढं वाद घातलेत, सो आय मीन फ्रॉम अ प्रेक्षक पीओव्ही आय वुड सजेस्ट की नको. तेवढं आय मीन जेवढं दाखवलंय आता तेवढं बस बस झालं, झालं. हा. शी शुड गेट आउट ऑफ द आणि खूप चुकीचं बोलते आणि काहीही बोलते, लाईक बेसलेस. बेसलेस बोलते. येस. बिग बॉस मधलं तुझा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे? रोशन. आणि रोशन बद्दल सांगायला गेलो तर तो खूप चांगला आहे. म्हणजे गावातनं आलेला आहे तो, आणि त्याला खूप मोठा प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. तर त्याला अपॉर्च्युनिटी आहे की चांगलं करावं सगळं. बघू आता, तो जर विनर झाला तर खूप आवडेल मला. आणि आता कालच्या ह्याच्यात पण बघितलं तर राकेश आणि अनुश्रीचं भांडण झालंय, आणि एलिगेशन्स लावलेत तिने राकेशवर की टच केला. आणि तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना की राकेश खूप मोठा हे येतो, हे ऍक्टर आहे. मग आता काय ते बघा, आता बघूया आपण काय ते, आज समजेल आपल्याला काय होईल ते. आणि असे कोणते 5 स्पर्धक आहेत जे तुम्हाला वाटतं त्यांची मजल टॉप 5 पर्यंत जावी आत्ताचे आहे? दिव्या, दीपाली, तन्वी, प्रभू, राकेश. आणि टॉप 5 मध्ये कोण यावे आणि जिंकावं कोण, असं कोण वाटतं? तन्वी, सूरज, आयुष आणि राकेशदा आणि राधा आली तर चालतं का? कोणते कंटेस्टंट आहेत 5 जे तुम्हाला असं वाटतं की त्यांनी म्हणजे टॉप 5 पर्यंत त्यांची मजल जावी? करण सोनावणे, तन्वी, सय्यद मॅम, दीपाली सय्यद मॅम, प्रभू तो छोटे आहेत हा, ते, आणि आणि अजून आय मीन हे आमच्या राकेश बापट ऑल्सो.